दिसतंय माझ्यासमोर डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे DAP 1804. मला हे जो 1261 या खतामध्ये रूपांतर करायचं आहे, तर ते मी कशा पद्धतीने करू शकतो. माझ्यासमोर एक फॉस्फरिक ॲसिड आहे 85% वाला आहे बघा. आता मी 1 किलोला DAP घेतो बघा. 2 लिटर पाणी वाटायचं. DAPचं 1261 मध्ये रूपांतर करायचं आहे. मी 1 किलो त्याच्यामध्ये DAP घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वसाधारण 200 ml हे मी फॉस्फरिक ॲसिड घेतो. फॉस्फरिक ॲसिडचा कॅन हाताळताना अतिशय काळजीपूर्वक घ्यायचे. तोंडाला मास्क पाहिजे, हातात हँड ग्लोव्ज प्लॅस्टिकचे पाहिजेत, सर्व वस्तू प्लॅस्टिकच्या पाहिजेत. आता बरोबर मी 200 ml घेतोय बघा. बरोबर 200 ml द्रावण केलेलं आहे. त्यात ओततोय बघा. आता वाटताना बघा हे थोडंसं हे होतंय गरम. हे ढवळून घ्यायचं. DAP काय आहे, फर्टिलायझर आहे. याला फॉस्फरस, ह्याच्यामध्ये 85% फॉस्फरसचं प्रमाण आहे. हे हार्ड फर्टिलायझर आहे. ह्याचं मी 1261 मध्ये रूपांतर करतोय. कशाची व्हॅलेन्सी दिल्या तर फॉस्फरिक ॲसिडची व्हॅलेन्सी दिली. आता ह्याचं 1261 मध्ये रूपांतर होतं. हे हार्ड फर्टिलायझरमध्ये काय असतं, फिलर मटेरियल वापरलं असतं. आणि दुसरी गोष्ट, त्याला ह्याची व्हॅलेन्सी देऊन हे हार्ड फर्टिलायझर बनवलेलं असतं. त्याला आपला विद्राव्य खतात आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर मी फॉस्फरिक ॲसिडची व्हॅलेन्सी दिलेली आहे. आता हे द्रावण हे 24 तास 2 वेळा अँटीक्लॉकवाईज ढवळून घ्यायचं आहे. अहो का हे याचा जो फेस तयार होते वरती, अहो का हा फेस गाळून घ्यायचा आहे. आणि खाली जे राहाड राहते ते पण आपल्याला जमिनीत काय उपयोगीचं काही उपयोगाचं नाही. ते ठोस पण वरचा उपयोग आहे. निवडी जी पाण्याची आहे ती आपल्याला 1261 मध्ये रूपांतर होतं फॉस्फरिक ॲसिडची व्हॅल्यू दिल्यानंतर. आता हे मी सांगितलं तुम्हाला हार्ड फर्टिलायझर. फॉस्फरिक ॲसिड आता तुम्ही मला ॲसिड आहे, ॲसिड असल्यानं मुळाला इजा होईल का, तर अजिबात मुळाला इजा काय होत नसते. आणि सोडताना आता ह्याचं प्रमाण मी हे तुम्हाला 1 किलोमध्ये दाखवलं. तुम्हाला दुसरं प्रमाण सांगतो मी. आता हे जर DAPचं पोतं तुम्ही 50 किलोचं घेतलं तर ह्याला सर्वसाधारण 5 लिटर फॉस्फरिक ॲसिड टाकायचं आहे. 200 लिटरचा ड्रम घ्यायचा आहे. 200 लिटरमध्ये हे पोतं पूर्ण टाकायचं आहे 50 किलोचं. आणि त्याला 10 किलोला 1 लिटर प्रमाणे 5 किलो फॉस्फरिक ॲसिड ह्याच्यामध्ये वाटायचं आहे. आता हे वतल्यानंतर काय होते बघा, हे जे फेस रुपी वर आलेलं आहे आणि आता ही पूर्ण निवडी पाण्याची तयार झालेली आहे बघा. ही फॉस्फरिक ॲसिडची हे मी गेल्या वेळेला पोटॅशचं बनलेलं आहे. तिकडे माझे 3 ड्रम आहेत. एक जीवामृतचा आहे, एक कॅल्शियम नायट्रेटचा आहे आणि एक चिलेटेड सूक्ष्म द्रव्याचे 3 ड्रम आहेत. हे असं मी चिलेशन करतोय. ह्याला मी व्हॅलेन्सी देऊन DAP पोटॅशला आणि ही चिलेशन युक्त तिकडे केलेली आहेत बघा पलीकडे. पूर्ण विरघळायला लागले बघा मस्त. फॉस्फरिक ॲसिडचे व्हॅलेन्सी देऊन DAPला जर 1261 तयार होतं का तर होतं. हे तुम्ही लॅबमध्ये चेक करू शकता. 1261च्या ऐवजी 12 तयार होईल, कारण 18% नत्राचं प्रमाण आहे आणि 46% 1804 तर 1261 मध्ये रूपांतर होतं. पोषकाचं होतं पण त्याचं प्रमाण हे कमी वापरायला लागतं आणि ही जी फॉस्फरिक ॲसिडची बरोबर त्याला व्हॅलेन्सी द्यायला लागते. तर ह्याचे फायदे काय होते तुम्हाला सांगतो मी. फायदा नंबर 1, खोडाची मजबूती वाढवतं फॉस्फरिक ॲसिड. पान फुलचा विकास होतो, फळांचा आकार मोठा होतो, तंतुमय नाचं काम जोरात होत असतं. त्याच्याचबरोबर फुलांचा आकार, फुलगळ कमी प्रमाणात होते, जमीन भुसभुशीत होते. हे एवढे फॉस्फरिक ॲसिडचे आपल्याला फायदे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होतो तर जमिनीचा pH हा मेंटेन करत असतो फॉस्फरिक ॲसिड. म्हणून मी आता शिक्षणाला फॉस्फरिक ॲसिडची व्हॅलेन्सी देऊन त्याचं विद्राव्य खतात रूपांतर केलं. आता हे फॉस्फरिक ॲसिड 85% वाला आहे. हे ओळखायचं कसं मला मी सांगतो. फॉस्फरिक ॲसिड ओळखायचं कसं बघा. हे 85% वाला आहे. हे ओळखायचं कसं, त्याला एक पद्धत आहे बघा. पद्धत अशी आहे, हे DAPचं आपण हे द्रावण केलेलं आहे. हे द्रावण केले 1261 मध्ये DAPचं आपण रूपांतर केले. ह्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड आहे आणि हे विद्राव्य खतात रूपांतर झालेलं आहे. आता हे टक्केवारी काढताना आपण कशी काढायची, खरं का खोटं
जर त्याच्यामध्ये 2 ग्रॅम आपण झिंक टाकला, हो काय मी झिंक टाकतोय 2 ग्रॅम झिंक टाकतोय बघा, झिंक टाकला 2 ग्रॅम. हे द्रावण असं ढवळायचं. ढवळलं तर हे फुटलं नाही पाहिजे, म्हणजे द्रावण व्यवस्थित झालं पाहिजे, ते म्हणजे इदाळलं नाही पाहिजे. हे जर आपण हलवलं हो का हे, तर हे द्रावण फुटलं नाही पाहिजे. थोडक्यात फुटलं नाही पाहिजे, हो काय फुटत नाही. हे द्रावण व्यवस्थित झालेलं आहे बघा. त्यामुळे हे ॲसिड फॉस्फरिक ॲसिड दिलेल्या मार्केटमध्ये हे 85% वाला हे याच्यावर सिद्ध होतं. वाजता त्यावेळेला इथं ही बारडी गरम झाली आहे बघा थोडीशी. हे गरम झालं पाहिजे. हे 2-3 फॉस्फरिक ॲसिड दिलेली टक्केवारी जर खरी मानायची असेल तर ही तुम्ही तुमच्या पातळीवर चेक करू शकता. आता मी तुम्हाला सांगितलं की पाण्याचा pH कमी करतं. आता बघूया, हे मी आत्ता पाणी घेतलं. आता हे साधं पाणी आहे, त्याचा अगोदर pH बघूया किती आहे. मी मीटर ऑन करतो. आता बघूया इथं पाण्याचा pH किती आहे. पाण्याचा pH बघा 7.33 वर स्थिर झालेला आहे बघा. आता पुन्हा मीटर मी 0 करतो. आता आपण ह्या पाण्याचा pH बघूया, जे की पाणी फॉस्फरिक ॲसिड मिक्स केलेलं आहे आणि 12% विद्राव्य खत तयार केलेलं आहे. त्याचा आपण pH बघूया आपण किती होतोय. हो काय 5.44 pH आला. म्हणजे विद्राव्य खताचा म्हणजे पाण्याचा पण pH केला तसा जमिनीचा पण pH कमी करणार. मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉस्फरिक ॲसिडमुळे जमिनीचा pH कमी होतो. आता इथं 41.42 वर स्थिर झाला. 41 वर स्थिर झाला बघा. म्हणजे पाण्याचा pH खरोखर कमी करतं का, तर खरोखर हे तुमच्या समोर मी pH मीटर पाहिजे, pH मीटर आहे माझ्यासमोर.